विधानसभा निवडणुकीमध्ये चुरस वाढण्याची शक्यता आहे। ही निवडणूक जरी महाविकास आघाडी विरोधात महायुती अशी होणार असली तरी देखील मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी देखील या निवडणुकीमध्ये उमेदवार देण्याची घोषणा केली। याच पार्श्वभूमीवर जरांगे पाटील यांनी अपक्ष उमेदवार दिल्यास नेमक्या काय अडचणी येऊ शकतात आणि ही खेळी कशी फसू शकते जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी रुशाली ठाकूर, आपण पाहताय आवाज लोकशाहीचा। जरांगे पाटील अडचणीत येऊ शकणारं पहिलं कारण म्हणजे भाजपला होणारा फायदा। जरांगे पाटील यांनी भाजपच्या विरोधात उमेदवार देण्याची घोषणा केली, पण त्यांनी उमेदवार उभे केले तर याचा फायदा भाजपला होऊ शकतो असं बोललं जातंय। याचं कारण म्हणजे भाजपकडून सुरू असलेली स्मार्ट खेळी। भाजपने मराठवाड्यात 16 जागांवर उमेदवार घोषित केलेत। या 2 जागा राखीव आहेत। उरलेल्या 14 जागांपैकी 10 ठिकाणी भाजपने मराठा उमेदवार उतरविण्याची खेळी केली। यातल्या जवळपास 8 जागांवर महाविकास आघाडीकडून देखील मराठा उमेदवार देण्याची शक्यता आहे। मराठा विरुद्ध मराठा या लढतीमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी स्वतःचा अपक्ष उमेदवार उभे केले तरी या तिरंगी लढतीत भाजपला याचा फायदा होऊ शकतो, कारण लोकसभा निवडणुकीत मराठा समाज भाजपच्या विरोधात गेलेला दिसला। आता विधानसभेला सुद्धा हाच समाज पुन्हा भाजपकडे वळण्याची शक्यता नाहीये। मराठा समाजाची मतं ही महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मिळू शकतात अशी शक्यता आहे। पण जरांगे पाटलांनी जर आपले उमेदवार उभे केले तर साहजिकच मराठा मतांचा महाविकास आघाडी आणि जरांगेंच्या उमेदवारांमध्ये मतविभाजन होईल। आंदोलनाच्या प्रभावाखाली असलेला मराठा समाज जरांगे यांच्या पाठीशी जाण्याची शक्यता आहे। परिणामी ओबीसी मतांची वोट बँक राखून असलेल्या भाजपला याचा फायदा होऊ शकतो। जरांगे पाटील अडचणीत येऊ शकणारं दुसरं कारण म्हणजे पक्षांतर बंदी कायदा लागू होणार नाही। जरांगे पाटील यांनी स्वतःचा कुठलाही राजकीय पक्ष स्थापन न करता उमेदवार उभा करण्याची घोषणा केली। मी सांगेल त्या उमेदवाराला निवडून द्या अशी त्यांची भूमिका आहे। पण हा उमेदवार जर निवडून आला तर त्याने विधिमंडळात काय भूमिका घ्यायची, कोणते मुद्दे मांडायचे, कशाला आणि कोणाला समर्थन द्यायचं यावरती मनोज जरांगे यांचा कोणताही कंट्रोल राहणार नाही। कारण निवडून आल्यानंतर तो उमेदवार वेगळी भूमिका घेत असेल तर त्याच्यावरती पक्षांतर बंदी कायद्यानुसार कारवाई सुद्धा करता येणार नाही। त्यामुळे एकदा जर का तो निवडून आला तर जरांगे यांना तो जुमाळण्याची शक्यता कमी आहे। स्वमर्जीने निर्णय घेऊ शकतो। या उलट जरांगे पाटील यांनी संभाजीराजे छत्रपती यांच्या स्वराज्य पक्षाच्या तिकिटावर जर उमेदवार उभे केले तर त्याचा फायदा जरांगेंना होऊ शकतो। हा फायदा दुहेरी असू शकतो। स्वराज्य पक्षावरती उमेदवार उभे करण्याचा पहिला फायदा म्हणजे स्वराज्य पक्षाचे संघटन जरांगे पाटील यांच्या मदतीला येऊ शकतं। दुसरा फायदा म्हणजे स्वराज्य हा पक्ष असल्यामुळे कुठल्याही आमदाराने भविष्यात जर पक्ष सोडला तर त्याला पक्षांतर बंदीचा कायदा लागू होऊ शकतो। आता आगामी काळात जरांगे पाटील संभाजीराजे छत्रपती सोबत निर्णय घेतात का यावर सगळ्यांचं लक्ष असेल। जरांगे पाटील अडचणीत येऊ शकणारं तिसरं कारण म्हणजे जे आमदार आहेत ते सोडून जाण्याची भीती। सध्या जरांगे पाटील मराठा समाजात लोकप्रिय शिखरावरती आहेत, पण पुढच्या 4 ते 5 वर्षात त्यांचा प्रभाव असाच राहील हे ठामपणे सांगता येत नाही। त्यांचा प्रभाव कमी झाला तर त्यांच्या पाठिंब्यावर निवडून आलेल्या आमदारांना गळती लागू शकते। अनेक जण सत्तेच्या मागे जाऊ शकतात, वेगवेगळ्या राजकीय पक्षात प्रवेश करू शकतात आणि आपलं राजकीय करिअर सेट करू शकतात। त्यामुळे जरांगे पाटील राजकीय दृष्ट्या बॅकफुटला जाऊ शकतात। याशिवाय ते स्वबळावर निवडणूक लढवत आहे तरी त्यांची राज्यांमध्ये स्वबळावर सत्ता येईल असं म्हणता येत नाही। जेवढी त्यांची ताकद आणि संघटन आहे ते तितकं पुरेसं नाहीये। त्यामुळे त्यांनी काही आमदार निवडून जरी आणले तरी त्यांना एकतरी सत्ताधारी पक्षासोबत जावे लागेल किंवा विरोधी पक्षांच्या बाकावर बसावं लागेल। अशातच त्यांनी ज्या हेतूने निवडणूक लढविण्याची घोषणा केली तो हेतूच मागे पडू शकतो। परिणामी अपक्ष उमेदवार उभे करण्याची घोषणा करून जरांगेंनी स्वतःसाठी अडचण निर्माण करून घेतले असं म्हटलं जाते। जरांगे पाटील अडचणीत येऊ शकणारं चौथं कारण म्हणजे राजकारणात निष्क्रियतेचा लागणारा टॅग।
जरांगे पाटलांनी उमेदवारी देण्याची घोषणा केली असली तरी निवडणूक लढविण्यासाठीची जी तयारी लागते ती तयारी त्यांची अजून झालेली नाहीये। अर्ज भरण्याची शेवटची तारीख 29 ऑक्टोबर आहे, पण जरांगे पाटील यांचा अजून एकही उमेदवार ठरला नाहीये। त्यांच्या बैठकांचं आणि मुलाखतीचं सत्र चालू आहे, त्यामुळे त्यांनी घाईघाईने उमेदवार दिले तर ते निवडून येतील का याची शाश्वती फारच कमी असल्याचे दिसते। अशातच जरांगे पाटील आपले उमेदवार निवडून आणू शकले नाहीत तर राज्यात त्यांची ताकद नाहीये, मराठा समाजात त्यांचा प्रभाव नाहीये हा मेसेज जाऊ शकतो। आता मनोज जरांगे पाटील यांच्या एका हाकेला लाखो मराठा बांधव एकत्र धावून येतात, हे मागच्या काळात आपल्याला सातत्याने दिसून आले। लोकसभेच्या निवडणुकीआधी त्यांनी अंतरवाली सराठी ते मुंबई असा काढलेला मोर्चा असू दे किंवा अलीकडेच घेतलेल्या नारायणगडावरील दसरा मेळावा असू दे, दोन्ही कार्यक्रमाला मराठा समाजाने लाखोंच्या संख्येने गर्दी केली होती। एक प्रकारे त्यांनी शक्ती प्रदर्शन करत जरांगे यांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम केलं। पण आता निवडणुकीत आपले उमेदवार जर जरांगे पाटील निवडून आणू शकले नाहीत किंवा राज्याच्या राजकारणात किंग मेकर ठरले नाहीत तर राजकारणातून ते कायमचे बादही ठरू शकतात। जरांगे पाटील अडचणीत येऊ शकणारं पाचवं कारण म्हणजे मराठा आंदोलनाला बसणारी खीळ। मागच्या 14 महिन्यात जरांगे पाटील यांनी एकूण 6 उपोषण, एक भव्य मोर्चा, एक साखळी उपोषण, रास्ता रोको आणि आंदोलन करत सरकारला धारेवर धरलं। यातून त्यांनी मराठा समाजाला स्वतंत्रपणे 10% आरक्षण द्यायला सरकारला भाग पाडले। याशिवाय त्यांनी 50%च्या आतलं ओबीसी प्रवर्गातलं आरक्षण देण्याची मागणी लावून धरली। त्याला राज्यभरातून प्रतिसाद मिळतो, पण त्यांनी निवडणूक लढविण्याची घोषणा केल्याने मराठा आरक्षणाच्या चळवळीला राजकीय रंग मिळालाय। त्यामुळे मागच्या 14 महिन्यात त्यांनी जो लढा उभा केला, सरकारवरती जो दबाव आणला, त्याला कायमची खीळ बसू शकते। मागच्या 42 वर्षांपासून महाराष्ट्रात आरक्षणाची मागणी केली जाते। 22 मार्च 1982 ला अण्णासाहेब पाटील यांनी मंडल कमिशनला विरोध करत मुंबईत मराठा आरक्षणासह इतर 11 मागण्यांसाठीचा पहिला मोर्चा काढला। यानंतर अनेक मोर्चे निघाले, आंदोलने झाली। अलीकडेच 2016 मध्ये सुद्धा मराठा समाजाने राज्यभरात मराठा क्रांती मूक मोर्चा काढले, राज्यभरात वातावरण निर्माण केलं। पण या मोर्चाचं नेतृत्व कोणाकडेही नसल्यानं हा फोर्स कालांतराने कमी झाला। पण आता मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाचा मुद्दा आणि फोर्स एका हाती हँडल करतायत। सरकारसोबतच्या वाटाघाटी सुद्धा ते सक्षमपणे करतायत। त्यांनी अपक्ष उमेदवार उभा करण्याची घोषणा केल्याने मागच्या 14 महिन्यात जरांगे पाटील यांनी मराठा आंदोलकांसाठीची चळवळ उभी केली, त्याला खीळ बसू शकते असं सांगितलं जातं। त्याचं सर्वात महत्त्वाचं कारण ठरू शकतं ते म्हणजे एक सामाजिक मागणीला या भूमिकेमुळे राजकीय महत्त्वाकांक्षा म्हणून पाहिलं जाऊ शकते। या कारणामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते। मात्र तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आपले आवाज लोकशाहीचा या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।